आता बघा, आपल्याला एखादा भाव बघायचा असेल तर आपण पहिल्या लेक्चरमध्ये अगोदरच्या काय शिकलो? परवाच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? की त्या भावाचा स्वामी कुठं गेलेला आहे, त्याचे रिझल्ट त्या भावाच्या रिलेटेड येतील. राईट? हम्म. हेच आपण शिकलेलो. सेकंड बर. हाऊस, मी परवापासून सांगतोय, ह्याला मी घालवले 2-3 वेळा लेक्चर. सेकंड हाऊसचा स्वामी ज्या भावामध्ये जाईल तो भाव तुम्हाला सस्टेन करून देईल. राईट? सेकंड हाऊसचा स्वामी ज्या भावामध्ये जाईल तो सस्टेन करून देईल. कर्मक्षेत्र बघायचं असेल तर कर्माचा स्वामी ज्या भावामध्ये जाईल तो भाव तुम्हाला कर्म करून देईल. राईट? त्याच्यासोबत हे आपण बघितलं होतं की त्या भावामध्ये देखील कोण आहे हे बघायचं आहे. सेकंड हाऊस बघताय तर त्या भावामध्ये देखील कोण आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे. कर्मक्षेत्र बघताय तर त्या भावामध्ये देखील कोण आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता त्या भावाचं सोडून द्या, आपल्याला फक्त लॉर्डशिपचं बघूया की सेकंड हाऊसचा स्वामी कुठं गेला आणि कोणासोबत बसला, यावर आपल्याला प्रिडिक्शन होणार आहे. एखाद्या ग्रहाचा स्वामी, एखाद्या भावाचा स्वामी कुठं गेला, भावाचा स्वामी कुठे बसला, म्हणजे 12 भावांपैकी कुठे बसला आणि कोणासोबत बसला. या दोन गोष्टीवर आपल्याला प्रिडिक्शन मिळणार आहे ज्योतिषमध्ये. दोन गोष्टी जर तुमच्या पक्क्या झाल्या की तुम्ही ज्योतिषी बनला. भावाचा स्वामी कुठे गेला आणि कोणासोबत बसला. दुसऱ्या भावाचा स्वामी इथं कोण आहे? शुक्र. शुक्र. सप्तम भावामध्ये गेला. ओके. गुरु सोबत बसला. काय म्हणू शकता? सेकंड हाऊसचा स्वामी गेला कुठं? सप्तम भावामध्ये, बिझनेस मध्ये गेला. बसला कोणासोबत? 9th हाऊसच्या सोबत, 12th हाऊसच्या स्वामी सोबत. म्हणजे तुम्ही जर बिझनेस केला सस्टेनन्स साठी आणि हा बिझनेस जर गायडन्स देणारा, हा बिझनेस जर टीचिंगचा केला तर सस्टेनन्स चालेल, पैसा येईल. म्हणजे सेकंड हाऊस बघायचं असेल तर तुम्हाला काय बघावं लागेल? सेकंड हाऊसचा स्वामी कुठे गेलाय आणि कोणासोबत बसलाय. स्वामी कुठं गेला? 7व्या घरामध्ये गेला. बसला कोणासोबत? गुरु सोबत बसला. 7व्या घरामध्ये हा स्वामी 9th हाऊसच्या आणि 12th हाऊसच्या लॉर्ड सोबत बसलाय. म्हणू शकता? म्हणजे रायटिंग करताना तुम्ही कसं लिहिणार? रायटिंग करताना इथं लिहायचं आहे सेकंड हाऊस विषयी तुम्हाला माहिती लिहायची. सेकंड हाऊस लॉर्ड सिटिंग इन सेकंड हाऊस. राईट. इथं काय लिहिणार तुम्ही की सेकंड हाऊस लॉर्ड सिटिंग इन 7th with 9th and 12th लॉर्ड. रिझल्ट काय येणार? सेकंड हाऊस लॉर्ड पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो बघा, मागच्या व्हिडिओमध्ये. सेकंड हाऊस लॉर्ड 7व्या मध्ये गेला म्हणजे काय आला? बिझनेस गिव्स सस्टेनन्स, गिव्स सस्टेनन्स. आता हा बिझनेस कोणता करायला पाहिजे? 9th and 12th चा. टीचिंग बिझनेस गिव्स सस्टेनन्स. म्हणू शकता? तिसऱ्या कंडिशनला काय म्हणणार? परत एकदा ऍड करा अनेक वर्ड. टीचिंग बिझनेस इन फॉरेन गिव्स सस्टेनन्स. म्हणू शकता? म्हणजे एवढं इझी.
लॉर्ड असल्यामुळे ना सर फॉरेनचं. 12th हाऊसचा लॉर्ड असल्यामुळे. हम्म. म्हणजे आपल्याला सिंपल लेवलला काय बघायचं आहे, एकदम डोक्यात फक्त एकच गोष्ट ठेवायची. एखादा भाव बघायचा आहे, त्याचा स्वामी कुठं गेलेला आहे आणि कोणासोबत बसलेला आहे. सिंपल. कुठं गेला हे काय दाखवणार, कुठं गेला हे काय दाखवणार, की कोणता भाव आपल्याला पैसे देणार आहे, आणि कोणासोबत बसला हे काय दाखवणार आहे, काय दाखवणार आहे, युती दाखवणार आहे. की पैशाला ट्रिगर कोण करणार किंवा पैशाचं बंधन कोण तोडणार, तर हा ग्रह तोडणार. लक्षात आलं. सेकंड हाऊसचा लॉर्ड इथं कोणाच्या बंधनामध्ये आहे, 12व्या घराच्या बंधनामध्ये आहे ना. 12व घर बघा अडथळ्याचं घर आहे. सेकंड हाऊसचा लॉर्ड, पैशाचा लॉर्ड 12व्याशी संबंध बनवतोय, म्हणजे 12व्याच्या बंधनामध्ये आहे. आता 12व्याचं बंधन कसं तुटणार, 12व्याचं काम केल्यानं, 12व्याला युटिलाइज केल्यानं, फॉरेनला युटिलाइज केल्यानं काय झालं, सस्टेनन्स चालला. युती कुठं बनली, बिझनेसमध्ये बनली. म्हणजे पहिलं म्हणजे दुसऱ्याच स्वामी कुठं गेला, बिझनेसमध्ये गेला. कुणासोबत बसला, तर 12व्या सोबत बसला. म्हणजे व्यक्तीनं बिझनेस केला, 12व्याचा बिझनेस केला, टीचिंगचा बिझनेस केला. बिझनेस गिव्स सस्टेनन्स, टीचिंग बिझनेस गिव्स सस्टेनन्स, टीचिंग बिझनेस इन फॉरेन गिव्स सस्टेनन्स. आणखीन प्रेडिक्शन करायचं आहे, करायचंय काय? करा सर. आता हळूहळू बघा. टीचिंग बिझनेस इन मेडिटेशन योगा फील्ड गिव्स सस्टेनन्स म्हणू शकता. टीचिंग बिझनेस इन मेडिटेशन योगा फील्ड गिव्स सस्टेनन्स. गुरुजी मराठीतच सांगा. मराठीतच सांगू. हो हो, इंग्लिश ठीक आहे. मध्ये दोन्ही सांगतो. बघा, दुसऱ्या भावाचा स्वामी 7व्या मध्ये गेला. व्यक्तीनं काय केला, बिझनेस केला. व्यक्तीचा उदरनिर्वाह कुठून चालणार आहे, बिझनेस केल्यानं चालणार आहे. आता सस्टेनन्सचा स्वामी म्हणजे पैशाचा स्वामी बिझनेसमध्ये बसलाय आणि तो 12व्या घराच्या युतीमध्ये बसलाय. गुरु सोबत बसलाय म्हणजे तो 12व्या घराच्या युतीमध्ये बसलाय. आता 12व्या घराला आणि 9व्या घराला तुम्ही रोलमध्ये आणणार नाही तोपर्यंत काय होणार नाही, तुमचा पैसा किंवा तुमचा सस्टेनन्स चालणार नाही. म्हणून आपण काय केलं की बिझनेसचा स्वामी कुठं गेला, तर बिझनेसचा स्वामी सस्टेनन्सचा स्वामी कुठे गेला, पैशाचा स्वामी कुठे गेला, बिझनेसमध्ये गेला. पैशाचा स्वामी बिझनेसमध्ये गेला. आता पैशाचा स्वामी बिझनेसमध्ये जाऊन तो काय करायला लागलाय, टीचिंगच्या स्वामी सोबत बसलाय. 9th हाऊस टीचिंग आहे, म्हणून व्यक्तीने काय केलं, टीचिंग केलं. आणखीन काय करू शकतो, तर व्यक्ती हे टीचिंग फॉरेन मध्ये करू शकतो. का, तर इथं 12वं घर फॉरेनचं आहे. विठ्ठल सर समजलंय? हो हो. निशा मॅम हो समजलं? सर, समजलं. प्रतिभा मॅम समजलं तुम्हाला? समजतंय सर. हो हो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, एखाद्या भावाचा स्वामी कुठं गेला आणि कोणासोबत गेला. हे 2 ओळी लक्षात ठेवल्या. स्क्रीनशॉट मारलाय सगळ्यांनी? रेकॉर्डिंग असेल तर ओके, हा लिहून ठेवलं असेल तरी ओके. 2 ओळी सगळ्यात महत्वाच्या आहेत. एखादा भाव बघताना त्या भावाचा स्वामी कुठे गेला आणि तो कोणासोबत बसला, ह्या 2 गोष्टीवर प्रेडिक्शन होऊन जात. आता इथं सांगू मी कर्मक्षेत्र. आता बघा, आपण बघूया कर्मक्षेत्राचा स्वामी इथं कोण आहे, शनी. ओके, कर्मक्षेत्राचा स्वामी कोण आहे, शनी. 7व्या भावामध्ये गेला आणि बसला कोणासोबत, या शनीला आपण घेऊया
की गुरुसोबतच घेऊया थोडक्यात. बघा इथं काय होणार आहे हो? कर्म कुठं गेलं? कर्म कुठं गेलं? 10th लॉर्ड म्हणजे कर्माचा स्वामी कुठे गेला? 7th हाऊसला. इन 7th म्हणजे कुठे गेला? बिझनेस मध्ये. कर्माचा संबंध बिझनेसशी लागला. आणखीन कर्माचा संबंध कुणाशी लागला? 11th हाऊसला. कसं काय? 11th हाऊस कसं काय? 11th हाऊस कर्माचा संबंध शनी. नाही मग लागला. तुम्ही सांगा. नाही. हा, शनी 11th हाऊसचा लॉर्ड देखील 7th मध्ये गेला. 11th हाऊस बघताना 7th बघायचा आहे. 10th बघताना अच्छा. 7th बघायचा. इथं 11th येणार नाही. शनीची ही लॉर्डशिप येणार नाही, लक्षात ठेवा. ओके. काय येत नाही माहित आहे ना, की शनीमध्ये कुणाचे गुण आले? शनीमध्ये शनीचेच गुण कसे येतील? कर्मामध्ये अच्छा. कर्माचेच गुण कसे येतील? कर्म आता हा कर्माचा लॉर्ड आहे ना शनी, तर कर्मामध्ये कर्माचेच गुण येणार नाहीत. तो कर्म ज्याच्यासोबत बसले त्याचे गुण येणार. मग गुरुचे 12th हाऊसचे येणार आणि 9th हाऊसचे येणार. हा, 12th आणि 9th येणार. हम्म. आपण ऑलरेडी कर्माच्या बाबतीत बघतोय, तर कर्माला घ्यायचं नाही. माझ्यासोबत कोण तर बसलंय, तर इथं म्हणायचं नाही की माझ्यासोबत मी पण बसलोय आणि माझ्यासोबत आणि कोण बसले, असं म्हणतात कधी? नाही. आता मी जर कर्म असेल, हा शनी म्हणजे मी आहे थोडक्यात, तर मी इथं बसल्यानंतर म्हणणार का की माझ्यासोबत मी पण बसलोय आणि माझ्यासोबत गुरु पण बसलाय? नाही. बघा ते प्रॅक्टिकल वाटतंय. मी काय म्हणणार? मी गुरु सोबत बसलोय, माझ्यामध्ये ऑलरेडी कर्माचे गुण आहेतच, याला आपण घ्यायचं नाही, लक्षात ठेवा. आता इथं गुरुच्या बाबतीत तुम्ही काय म्हणणार? गुरुच्या बाबतीत गुरु कोणासोबत बसला? कर्मासोबत आणि 11th सोबत बसला. इथं 11th ला आणि 10th ला घ्यायचा आहे. गुरुचं जेव्हा बात करणार, 9th हाऊसची जेव्हा बात करणार, 9th हाऊसचा जेव्हा रिझल्ट घेणार आपण, 9th हाऊस घर काय सांगतंय? तर 9वा भाव कशाचा आहे? भाग्याचा आहे. भाग्य कुठे गेलं? भाग्य बिझनेस मध्ये गेलं. आणि भाग्य कोणासोबत बसलं? कर्मासोबत बसलं आणि फ्रेंड सर्कल सोबत बसलं. भाग्य बिझनेस मध्ये बसलं. भाग्य म्हणजे गुरु, बिझनेस मध्ये बसलं भाग्य, आणि कोणासोबत बसलं? कर्मासोबत बसलं, कारण शनी कर्माचा लॉर्ड आहे. आणि कोणासोबत बसलं? फ्रेंड सर्कल सोबत बसलं, कारण शनी इथं फ्रेंड सर्कलचा लॉर्ड आहे. लक्षात आलं? आता भाग्यासोबत बसला असं म्हणायचं नाही. म्हणू शकतो का आपण? मग तुम्ही इथं पण म्हणायला पाहिजे 9ची सर 9th हाऊस तुम्ही घेतलं नाही. ऑलरेडी आपण 9th हाऊसचाच विचार करतोय ना. त्यामुळे इथं म्हणायचं नाही की भाग्यासोबत बसला, असं होत नाही कधीच. सांगा 10th हाऊसच्या बाबतीत काय बघणार? 10व्या घरात स्वामी बिझनेस मध्ये गेला म्हणजे व्यक्तीने काय केला? बिझनेस रिझल्ट काय येणार आहे? कर्म बिझनेस शी जोडलं गेलं. कर्म बिझनेसशी जोडलं गेलं, राईट? कर्माचा शनी हा ग्रह कुठे गेलेला आहे? 7th मध्ये गेलाय, म्हणजे कर्म बिझनेसशी जोडलं गेलं. आणखीन कर्म कोणाशी जोडलं गेलेलं आहे? कोणाशी जोडले गेलेलं आहे बघा. गुरु सोबत ना सर. गुरुसोबत जोडलं गेलंय कर्म. गुरुसोबत जोडलं गेलं म्हणजे गुरु इथं कोणत्या लॉर्ड देतोय? त्या लॉर्डशिप सोबत जोडलं गेलं. कर्म कोणाशी जोडलं? 9th and 12th म्हणजे कर्म बिझनेसशी जोडलं गेलं आणि कर्म टीचिंगशी जोडलं गेलं. 9th हाऊस टीचिंग आहे. जोड कोण देणार? गुरुच्या आणखीन एक लॉर्डशिप आहे 12th हाऊस. त्यामुळं कर्म फॉरेन शी जोडलं गेलं. मग झालंय का तुझं ऍक्टिंग? आता एका ओळीत तुम्ही कन्क्लुजन काय लिहू शकता? हे समजलं?
हा? की कर्म बिझनेस जोडलं गेलं, कारण कर्माचा ग्रह कुठे गेला? त्यांना एवढं 7th document मध्ये ते गेला. घेऊन hopes देऊन त्यानंतर काय हा बोलवायचं? ग्रह शिवाय गुरु सोबत बसला शिवाय खातो. आणि गुरुची लॉर्डशिप कुठली आहे? 9th हाऊस आणि 12th हाऊस. म्हणून कर्म टीचिंगशी जोडलं गेलं आणि फॉरेनशी जोडलं गेलं. म्हणून हा व्यक्ती ऍज अ कर्म म्हणून काय करेल? बिझनेस करेल. कॉल केले call. हाच बिझनेस फॉरेन मध्ये करेल. हाच बिझनेस टीचिंगचा करेल. व्यक्तीनं काय केलं? फॉरेन मध्ये जाऊन टीचिंगचा बिझनेस केला. कन्क्ल्युजन. समजलं? समजलं सर आता. एकदम सोपं आहे. लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल. एकदम सोपं आहे. स्वामी कुठं बसला आणि कोणासोबत बसला. इथं 10व्या आणि 11व्या घराला आपण का घेतलं नाही हो? कारण ऑलरेडी 10व्या घराचाच विचार करतोय आपण. शनी गुरु सोबत बसला, शनी सोबत बसला असं म्हणत नाही आपण. कर्म बिझनेसशी जोडलं गेलं, कर्म कर्माशी जोडलं गेलं. जर 10वं घर घेतलं तर काय होणार? कर्म कर्माशी जोडलं गेलं असं होणार ना त्याचा अर्थ. असं सेंटेन्स देखील होऊ शकत नाही आणि असा अर्थ देखील होऊ शकत नाही. कर्म कर्माशी केव्हा जोडलं जाणार? त्यावेळी ज्यावेळी शनी 10व्या घरामध्ये असणार आहे. शनीच्याच घरामध्ये असणार आहे. कर्म फ्रेंड सर्कलशी केव्हा जोडलं जाणार आहे? ज्यावेळी शनी कुठं असणार आहे? 11व्या घरामध्ये असणार आहे. त्यामुळे मी या लॉर्डशिप घेत नाही आणि ऑलरेडी 10व्याला घेतलंय आणि 11वं घर सुद्धा कोणाचं आहे? शनीचं आहे. आणि शनी कोणासोबत बसलाय? गुरु सोबत बसलाय. गुरुचे गुण येतील शनीमध्ये, लक्षात ठेवा. एकच लक्षात ठेवायचं, स्वतःचे गुण एक्सचेंज होणार आहे. तिथं ग्रहांचे एकमेकाचे गुण एक्सचेंज होतात. शनी गुरुचे गुण धारण करेल आणि गुरु शनीचे गुण धारण करेल युतीमध्ये. 10व्या घरामध्ये कुणाचे गुण येतील? गुरुचे गुण येतील. 11व्या घर जर विचार केला नंतर तर त्यामध्ये देखील गुरुचे गुण येतील. गुरुच्या 9व्या घरामध्ये 10व्याचे गुण येतील, शनीचे गुण येतील. गुरुच्या 12व्या घरामध्ये 10व्याचे गुण येतील, 11व्याचे गुण येतील. एकमेकाचे गुण एक्सचेंज होतील. राईट? म्हणजे सगळे 4 घरांचं ऍट अ टाइम प्रेडिक्शन होऊ शकतं ना? म्हणजे होऊ शकतं ना. आता आपल्याला दुसरं घर बघूया त्यातलं. ठीक आहे. म्हणजे शुक्र आणि आपले शनी आणि गुरु जर आपण घेतलं तर तो 10th आणि 11th लॉर्ड आहे. हा, मग आता 11th हाऊस घ्या. हा, मग सेम तो गुरु 12th आणि 9th चा पण लॉर्ड आहे. तर आपले हे एका वेळेला 4 घरांचं प्रेडिक्शन झालं असं होतं ना? 100% होऊ शकतं, पण वेगवेगळ्या सेन्स मध्ये होणार. आता कसं होणार ते दाखवतो बघा. हा. आता आपण 10वं घर घेतलं. समजलं तुम्हाला 10व्या घरात काय झालं? कर्म बिझनेसशी जोडलं गेलं, फॉरेनशी जोडलं गेलं आणि टीचिंगशी जोडलं गेलं 10व्या घरात. आता 11व्या घरात बघायचं आपलं. 11वं घर काय सांगतं? 11th लॉर्ड कोण आहे? शनी. कुठं बसला कुठं? आपले 2 रूल आहेत. 11व्या घराचा स्वामी कुठं बसला कुठं? 7th मध्ये. 7th मध्ये. व्यापारामध्ये बसला, बिझनेस मध्ये बसला आणि कोणासोबत बसला? गुरु सोबत. कोणासोबत बसला? गुरु, जो कशाचा लॉर्ड आहे? 9th आणि 12th चा. आता इथं विचार कोणत्या दृष्टिकोनातून करायचा आहे? 11th हाऊस म्हणजे लाभ. राईट? इथं आपल्याला लाभ म्हणून विचार करायचा. इथं आपल्याला कर्म म्हणून विचार करायचा नाही, लाभ म्हणून करा आता विचार. काय येणार? रिझल्ट काय येणार? लाभ कुठून होणार आहे? लाभाचा स्वामी कुठं बसलाय? 7th हाऊस मध्ये. लाभ कुठून होणार आहे? व्यापारातून होणार आहे. चार्ट मध्ये बघा, लाभाचा स्वामी कुठं बसला? 7th हाऊस मध्ये बसला.
लाभाचा स्वामी 7th हाऊस मध्ये बसला, लाभ कुठून होणार आहे? 7th हाऊस मधून होणार आहे. लाभ कुठून होणार आहे? व्यापार केल्यानं होणार आहे. लाभ कुठून होणार आहे? मॅरेज केल्यानंतर होणार आहे. म्हणू शकता? हो. म्हणजे लाभ कुठून झाला? व्यापारातून झाला. आता 11व्या घराचा स्वामी व्यापारामध्ये बसला आणि बसला कोणासोबत? गुरु सोबत बसला, जो 9व्याचा आणि 12व्याचा स्वामी. लाभ कुठून होणार? व्यापारातून होणार. लाभ कुठून होणार? 9व्या घरातून आणि 12व्या घरातून होणार. लाभ कोणामुळे होणार? गुरुमुळे होणार. लाभाचा स्वामी शनी गुरुच्या युतीमध्ये आहे, म्हणजेच लाभ व्यापारातून झाला आणि गुरुच्या युतीमुळे झाला, गुरुच्या माध्यमातून झाला. लाभाला इथं शनी ट्रिगर करणार नाही, लाभाला इथं गुरु ट्रिगर करेल. लक्षात आलं? लाभाला 7वं घर ट्रिगर करेल आणि लाभाला हा गुरु ट्रिगर करेल. युती, बंधन. शनीला कोण ट्रिगर करणार आहे? गुरु. त्यामुळे लाभाला कोण ट्रिगर करणार आहे? गुरु. काय लिहू शकता हो? लाभ कुठून होणार? व्यापारातून होणार. पहिली कंडिशन. व्यापार केल्याने लाभ होईल. दुसरी कंडिशन काय? गुरु सोबत बसलाय आणि गुरु कोणत्या घराचा लॉर्ड आहे? फॉरेनचा आणि 9th हाऊसचा, म्हणजे गायडन्सचा, टीचिंगचा. त्यामुळं व्यापार केल्याने लाभ होईल. टीचिंग केल्याने लाभ होईल आणि हेच टीचिंग फॉरेन मध्ये गेल्याने सुद्धा लाभ होईल. म्हणजे व्यक्तीनं जर फॉरेनला जाऊन टीचिंग केलं आणि या टीचिंगचा व्यापार केला, टीचिंग स्वतःहून केलं, व्यापार म्हणजे स्वतःहून करणं, तर व्यक्तीला लाभ होईल. डेफिनेटली होईल ना? समजलं प्रेडिक्शन कसं बघतात? कोणासोबत बसला? व्यापारासोबत बसला, व्यापार केल्याने लाभ झाला. म्हणजे कोणत्या भावात बसला? व्यापाराच्या भावामध्ये बसला, व्यापार केल्याने लाभ झाला. कोणासोबत बसला? गुरु सोबत बसला, जो 9व्या घराचा स्वामी आहे, त्यामुळे टीचिंग केलं. जो 12व्या घराचा स्वामी आहे, त्यामुळे फॉरेन मध्ये टीचिंग केलं. व्यापार केला. कशाचा व्यापार केला? टीचिंगचा व्यापार केला आणि हा व्यापार फॉरेन मध्ये केला. कन्क्ल्युजन काय निघालं? व्यक्तीनं जर फॉरेन मध्ये जाऊन टीचिंगचा व्यापार केला तर त्याला लाभ होतील. समजलं? समजलं? काही क्वेश्चन आहेत? खोडू काही? विठ्ठल सर, दिग्विजय सर, बाकीच्यांना समजलंय? हो. 11 हाऊस हे 9th आणि 12च्या बंधनात आहे आणि 12th आणि 9 हे 11च्या बंधनात आहे, असं थोडक्यात झालं. अगदी राईट, अगदी राईट, अगदी राईट. एक्सचेंज झाले एका लाईनीत उत्तर मिळालं. आता हेच उत्तर अपेक्षित होतं. लक्षात आलं? एकदम बरोबर बोलला तुम्ही. म्हणून तर काल ओळ सांगितली, जो तेरा है वो मेरा है और जो मेरा है वो तेरा. इथं लाभ कोण देणार? गुरुच देणार. इथं शनी लाभ देणार नाही. लक्षात आलं? गुरुकडे ही गुरुमध्ये ताकद आहे लाभ देण्याची, कारण गुरुनं कुणाला बांधून ठेवलंय? शनीला बांधून ठेवलंय. आता जोपर्यंत गुरुचं काम करणार नाही तोपर्यंत इथं लाभ होणार नाही, युतीमध्ये एक्सचेंज होणार. आता चला आपण आता बघूया, दुसऱ्या गोष्टी बघूया. चला, शनीला बघितलं, आता आपण गुरुला बघूया. ओके, गुरुच्या विथ रिस्पेक्ट काय होतंय बघूया. 4 घर ऍट अ टाइम रोल मध्ये येतात, त्यामुळे 4 घर घेऊया. 10व 11व घर झालं, आता 12व आणि 9व घर घेऊया. 9व घर भाग्याचं आहे. याचा स्वामी कोण आहे?
गुरु. गुरु. काय दाखवतोय? भाग्य. आता भाग्य कुठून उदय होईल सांगा. 9th चा स्वामी कुठं बसला? 7th मध्ये. 7th म्हणजे व्यापार. ज्यावेळी व्यापार करेल भाग्य उदय होईल. कोणासोबत बसला? शनी. सोबत. कोणत्या घरांचा लॉर्ड आहे? 10th अँड 11th. सांगा, प्रेडिक्शन द्या. आता चार्ट मध्ये बघा, वर हे एकदा बघितलं असेल तर लक्षात ठेवा. 9व्या घरात स्वामी म्हणजेच भाग्याचा स्वामी गुरु 7व्या मध्ये बसला. भाग्य कुठं गेलो? 7th हाऊसलाच. व्यापारामध्ये गेलं भाग्य. भाग्य व्यापारामध्ये गेलं आणि भाग्य शनी सोबत बसलं. भाग्य व्यापारामध्ये गेलं आणि भाग्य शनी सोबत बसलं. आता शनी काय करेल? या भाग्याला ट्रिगर करेल, गुरुला ट्रिगर करेल, म्हणजेच भाग्याला ट्रिगर करेल. शनीची लॉर्डशिप काय? 10वं घर आणि 11वं घर. आता ही लॉर्डशिपच काय करेल? भाग्याला ट्रिगर करेल. म्हणजे इथं तुम्ही काय म्हणू शकता? पहिलं प्रेडिक्शन, व्यापार केल्यानं भाग्य मिळेल किंवा भाग्य जागृत होईल. व्यापार केल्यानं भाग्य मिळेल. बरोबर. आता हा व्यापार ऍज अ कर्मा म्हणून केला. 10th हाऊस काय? कर्म. हा व्यापार प्रोफेशन म्हणून केला. आणि मित्रांना सोबत घेऊन केला. हॅलो. हो आलं. ठीक आहे. तर काय होईल? हो हो. भाग्योदय होईल. राईट. म्हणजे काय बघा, पुन्हा एकदा बघा. 9th हाऊसचा स्वामी बिझनेस मध्ये बसला म्हणजे भाग्य कुठं बसलं? व्यापार केल्यानं भाग्योदय झाला. 9th स्वामी कुठे गेलाय? बिझनेस मध्ये गेलाय. काय झालं? व्यापार केल्यानंतर भाग्योदय होणार आहे. आता बघा, हा बिझनेस मध्ये गेलाय पण गुरु शनी सोबत बसलाय म्हणजे शनीच्या बंधामध्ये, शनीच्या युतीमध्ये. आता शनी काय करणार आहे? शनीमध्ये क्षमता आहे की तुम्हाला भाग्योदय द्यायचा आहे. शनीमध्ये गुण आहेत की तुम्हाला भाग्योदय द्यायचा आहे. कारण शनीच्या युतीमध्ये शनी ठरवणार की भाग्य द्यायचं की नाही. आता शनी कशाद्वारे ठरवणार? त्याच्या लॉर्डशिपद्वारे. आता भाग्याचा स्वामी बिझनेसमध्ये गेला म्हणजे भाग्य बिझनेसद्वारे जागृत झालं आणि हा स्वामी शनी सोबत बसला जो 10व्याचा आणि 11व्याचा स्वामी म्हणून ह्या व्यापाराला काय केलं? कर्म बनवलं. ह्या व्यापाराला तुमच्या फ्रेंड सर्कल सोबत केलं. ज्यानं काय झालं? तुमचं भाग्योदय झालं. व्यापार केल्यानं काय आलं? भाग्योदय झाला. हा व्यापार कर्म म्हणून केला. हा व्यापार फ्रेंड सर्कल सोबत केला आणि ज्यामुळे काय झालं? तुमचा भाग्योदय झाला. बरोबर आहे की नाही? ह्या व्यापार नियम पण आलं किंवा समाज रिलेटेड कामं पण केले असं पण होऊ शकतं ह्याच्यामध्ये. भरपूर प्रेडिक्शन 7th हाऊसमध्ये. राईट. भरपूर प्रेडिक्शन देत आहेत. एकदम सिंपल समजलं तर तुम्ही अजून बरीच प्रेडिक्शन देऊ शकतात त्यावर. लक्षात आलं? समाज रिलेटेड तुम्ही जे म्हणताय ते अगदी योग्य आहे. तुम्ही जेवढे कीवर्ड्स जोडत जाल तेवढे प्रेडिक्शन तुम्हाला देता येते. लक्षात ठेवा.
पण प्राईम मग सर लेवलला ह्याच्या अंडर गव्हर्नमेंट जॉब पण येऊ शकतात का? म्हणजे आपण 10th हाऊसला आपलं गव्हर्नमेंट दिलेलं आहे. म्हणू शकता. इथं काय म्हणू शकतो, व्यापार केल्यानं काय झाला, भाग्योदय झाला आणि हा व्यापार जर गव्हर्नमेंटला पूरक असेल तर, हा व्यापार जर समाजाला पूरक असेल तर भाग्योदय होईल. जोडलं ना, 10व घर 11व घर जोडलं म्हणजे समाज आणि गव्हर्नमेंट. समजलं? बरोबर आहे, ते करू शकता तसं. समजलं? भाग्याच्या बाबतीत इथं काय झालं, समजलं का सर्वांना? फोडू? येस सर. आता कुठलं घर राहिलं? 12व घर. चला, 12व्या घराला बघायची गरज नाही, पण 12व घर काय सांगते बघूया इथं. 12व घर काय हो? खर्च. ऍज अ खर्च म्हणून बघा, प्राईम घर बघायचं. 12th हाऊस काय? खर्च. खर्च कुठून होईल हे बघता येईल ना 12व्या घरातून. 12th लॉर्ड कुठं बसला? 7th मध्ये. स्वामी कुठं बसला? 7th. कोणासोबत बसला? शनी सोबत. 10th and 11th. डायरेक्ट लिहूया, शनी सोबत बसला. शनी सोबत बसला जो ला दाखवतो. बरोबर? म्हणजे खर्च कुठून होईल? रिझल्ट सांगा मला आता, खर्च कुठून होईल? इझी आहे, घाबरू नका. इझी आहे, एकदम इझी आहे. प्रेडिक्शन द्यायला शिका, चुकलं तर चुकून दे. 12व्या घराचा स्वामी कुठे गेलाय? 7th व्यापारातूनच खर्च होईल. व्यापारात खर्च होईल. म्हणजे खर्च कुठं दाखवतोय? खर्च अँड लॉस कुठं दाखवतोय? लॉस म्हटलं तरी चालेल, खर्च म्हटलं तरी चालेल. खर्च कुठं झाला हो? व्यापारामध्ये होईल. होईल. पहिलं प्रेडिक्शन. व्यापारामध्ये खर्च होईल.